लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 26 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आज आपल्या TTMची वाट बघता बघता या मालिकेला द्यायला जरा उशीर झाला प्रेक्षकांनो. अजून नाश्तासुद्धा झालेला नाही आहे माझा, पण सगळ्यात आधी तुम्हाला मालिकेचा रिव्ह्यू देते आहे. आज TTMचाच एपिसोड खूप उशीर आला, तर बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. काय काय झालं आज यामध्ये, तर मिथुन काकांनी या जीवाला आठवण करून दिली की जेव्हा लग्न ठरलं होतं काव्याचं पार्थचं आणि नंदिनीचं, तेव्हा काय झालं होतं, त्या गुरुजींनी तुलाच कुंकू लावलं होतं भर मांडपामध्ये आणि तुला सांगितलं होतं जे तुझं आहे ते तुझ्याजवळच ठेव. आणि अशा पद्धतीने त्यांनी जीवाला जरा पुश केलंय, जरा त्याला सांगितलंय की तू हिरो आहेस नंदिनीचा म्हणून. बघ जीवा, अरे गावी सुद्धा पार्थच्या नावाचा गंध पुजारी तुझ्या नावाने लावत होते, म्हणजे पार्थ खाली वाकला आणि तो गंध तुझ्या कपाळी लागला. जीवाला आता ते सगळं आठवतं बरं का प्रेक्षकांनो. आणि त्याला कळतं की नंदिनीच त्याच्या आयुष्याची जोडीदार आहे, पण हे कळायला जरा अवकाश आहे बघा. तर बघा आता पुढे मिथुन काका काय म्हणतात. जीवा, अरे हे सगळं तुझं आहे. अरे देव काही जोड्या या स्वर्गातूनच बनवून पाठवतो रे, त्यातली एक जोडी तुझी आहे, नंदिनीची आणि तुझी. जीवा, नंदिनी सुपर हिट जोडी आहे यार. अरे तुला हे कोडं सुटलं नसेल, पण हे कोडं मी सोडवलं, लिहून घे माझ्याकडनं जीवा. अरे तू पुढचे 6 महिने तुम्ही 7 जन्मासाठी एकत्र बांधले जाणार आहात. तू आणि नंदिनी किती प्रयत्न करा पण तुमची जोडी काही तुटायची नाही राव. आता जीवाला काही पटत नसतं, पण मिथुन काका आय लाईक दिस करून तिथून निघून जातात. आणि जीवा नंदिनीचा आणि त्याचा फोटो बघतच राहतो. कुठेतरी तो विचार करतो की खरंच असं आहे. तर पहा आता पुढचा सीन नंदिनीबाईचा दाखवलाय, पण आता जीवाला थोडं रिमेंबर होतं सगळं, म्हणजे जे ते लग्नामध्ये तमाशा झाला ना, त्या ज्या अक्का होत्या तिथे त्यांनी भाकीत दिलं होतं. ते म्हटले होते जीवाला की जे तुला मिळेल ना बेटा त्याचा स्वीकार कर. आणि आता मिथुन काकांचं वाक्य त्याच्या डोक्यात घुमायला लागतं जीवाच्या, तुझी आणि नंदिनीची जोडी तुटायची नाही. तर बघा पुढे काय झालं. आता ही रम्या सारवासारव करायला लागते आणि पिहूला म्हणते, पिहू अगं त्रास झाला का तुला. मग लगेच ही नंदिनी ओरडते आणि म्हणते तिचा हात पिरगाळतेस आणि आता काळजीचं नाटक करतेस का गं रम्या. मग रम्या म्हणते, अगं काहीतरीच काय बोलतेस नंदिनी, मी काही हात पिरगाळला नाही तिचा. अगं मी तिच्यासाठी गरम गरम सूप घेऊन आले होते, हो की नाही पिहू. आता रम्या पिहूला म्हणते, तेव्हा पिहू म्हणते नाही ही माझ्यावर ओरडत होती, माझा हात दाबत होती. आता रम्या ओरडते आणि म्हणते, ए पिहू कशाला खोटं बोलतेस ग. आता नंदिनी चिडून म्हणते, ए खोटं बोलायची सवय पिहूला नाहीये, तुला आहे रम्या. तुझी काळजी बघितली मी दारातून, तू ओरडत होतीस पिहूच्या अंगावर. लगेच रम्या म्हणते, अरे बापरे नंदिनी तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस. आता ही नंदिनी चिडून म्हणते, मी काय चोरी नाही केली, तुझं बोलणं चोरून ऐकत होते तर. अगं तू ज्या पद्धतीने खोदून खोदून प्रश्न विचारत होतीस ना पिहूला, मला कळलं की तुझ्या मनामध्ये काहीतरी खोट आहे, तेव्हा समजलं. रम्या म्हणते, ए नंदिनी काही पण खोटं बोलू नकोस. ए पिहू मी तुला काही बोलले का. आता पिहू घाबरायला लागते रम्याला. मग नंदिनी म्हणते, पिहू घाबरू नकोस कोणाला, जा बरं आईकडे, जा बाहेर सावकाश जा. आता रम्या पिहूच्या मागे जाणार तेवढ्यात ह्या नंदिनीने त्या रम्याचा हात धरलाय बरं का जोरात आणि रम्याला मागे खेचलाय आणि म्हणते कशी, ए रम्या सांग खोदून खोदून काय विचारत होतीस त्या पिहूला. आता रम्या म्हणते, मी माझ्या बहिणीला वाटेल ते विचारेल, तू कोण आहेस ग मला हे विचारणारी. नंदिनी म्हणते, मी या घरची सून आहे. नंदिनीने त्या रम्याचा हात करकचून धरलेला असतो. आणि आता नंदिनी म्हणते, त्या पिहूला एवढं घाबरवायची काय गरज होती तुला, तुला माहीत नाही का ती पोरगी आधीच घाबरलेली आहे, अजून तिला त्रास देतेस. आता रम्या नंदिनीचा हात जोरात झटकते आणि म्हणते, ए नंदिनी तुझ्यापेक्षा जास्ती ओळखते मी या पिहूला. ती लहान असली ना तरी तिचे पराक्रम फार मोठे आहेत. याआधी तिने काय काय केलंय ना हे तुला वेगळं सांगायची गरज नाही आहे नंदिनी. आणि तुझ्या बाबतीत आता लगेच नंदिनी म्हणते, चल शांत बस रम्या, तुझ्या बाबतीतही काही सांगायची वेगळं गरज नाही आहे. तू आधी काय काय पराक्रम केलेस ना हे सगळ्यांना माहिती आहे. रम्या म्हणते, ए नंदिनी खूप बोलतेस हां, मी ऐकते, तर वाटेल ते बोलू नकोस, संशय घेऊ नकोस माझ्यावर. तिला फिट्स का आल्या आणि काय झालं हे विचारायला आले होते मी इथे. नंदिनी म्हणते, तोच तर माझा प्रश्न आहे ना तुला रम्या. काय ग रम्या, इतर वेळेला तू पिहूच्या जवळ सुद्धा जात नाहीस आणि आज लगेच तिच्यासाठी सूप वगैरे घेऊन आलीस. मला माहिती आहे गोड गोड बोलून तिच्या मनात काय चाललंय ते तुला काढून घ्यायचं होतं आणि ते तुझ्याकडनं शक्य होत नव्हतं म्हणून पिहूचा हात गच्च धरला होतास ना तू रम्या. हे बघ तिला फिट्स येण्याचा आणि तुझा काही संबंध तर नाही आहे ना. आता रम्या घाबरून म्हणते, वाटेल ते काय बोलतेस ग, माझा काय संबंध आहे, मी काहीही केलेलं नाही आहे.
आता नंदिनी म्हणते नसशील केलं तर बरंच आहे, पण माझी पद्धत तुला माहिती आहे रम्या, नंदिनी बोलून दाखवत नाही, करून दाखवते. तू जर काही केलंच असशील ना तर मी ते शोधून दाखवणारच. आता नंदिनीने तिला डायरेक्ट धमकी दिली आहे. रम्या निघून जाते तिथून, पण नंदिनीच्या मनामध्ये संशयाची पाल चांगलीच चुकचुकली आहे. तिच्या लक्षात आलंय की काहीतरी गडबड आहे. आज काय झालंय प्रेक्षकांनो, आता पार्थ आणि जीवा या दोघांची थोडी बॉन्डिंग त्यांनी दाखवली आहे. आता काय आहे, काव्या नाहीये मालिकेमध्ये, तर आता इकडचे तिकडचे एपिसोड ते दाखवणार, पण तरी सुद्धा आजचा एपिसोड जरा ओके होता. हां, तर पहा आता जीवा आलाय पार्थकडे आणि त्याला म्हणतोय, अरे दादा तुझा टी शर्ट माझ्या कपाटात आला होता बघ, आय थिंक सो चुकून आला असावा, हे घे तुझा टी शर्ट. पार्थ म्हणतो, अरे राहू दे ना जीवा, अरे मी कधी असं माझं तुझं करतो का? ठीक आहे, आला असेल टी शर्ट माझा तुझ्याकडे तर राहू दे, जे माझं आहे ते तुझंच आहे ना. आता पार्थ म्हणतो की जे माझं आहे ते तुझं आहे, आणि जीवा पण बोलून जातो, अरे हो रे दादा, जे माझं आहे ते पण तुझंच आहे. आता लगेच पार्थ म्हणतो, काय असं का बोलतोयस? आता लगेच जीवा म्हणतो, नाही काही नाही, चल येतो मी. आता पार्थ त्याला थांबवत म्हणतो, थांब जरा जीवा, अरे बोलत जा माझ्याशी. आता जीवा म्हणतो, दादा तू काम करतोयस ना, मी येईल ना नंतर. पार्थ म्हणतो, ये बस, माझं काही महत्त्वाचं काम नाही आहे तुझ्यापेक्षा जास्ती. अरे काय रे जीवा, बस ना. आता तो बसवतो पार्थ तिथे सोफ्यावर जीवाला आणि म्हणतो, ए पार्थ ए जीवा, तुला आठवतं का रे शेवटच्या आपण कधी गप्पा मारल्या होत्या? अरे मी सांगतो तुला. अरे जीवा खरंच सांग मला, आपण किती दिवसापासून काही धमाल केली का रे? काही तोडलं नाही, काही फोडलं नाही, आई आपल्याला ओरडली सुद्धा नाही. अरे असं वाटतंय खूप वर्ष निघून गेले रे आपल्या दोघांना गप्पा मारण्यात. आता लगेच हा जीवा म्हणतो, हो रे दादा खरंच की, माझ्या हे लक्षातच नाही आलं रे. अरे आपण असे शेवटचे कधी खळखळून हसलो हे नाही लक्षात येते मला. किती बदल झाला ना रे आपल्यामध्ये. पार्थ म्हणतो, हो बदल तर झालाय अरे जीवा, पण जीवा मला मान्य आहे लग्न झाल्यावर भावंडामधले संवाद होतात कमी, पण भावंड कमी आणि मित्र जास्ती आहोत आपण जीवा. पार्थ म्हणतो, बघ ना रे आपल्यातला संवाद थांबून गेलाय जीवा. जीवा म्हणतो, हो रे दादा खरंच हे माझ्या लक्षात नाही आलं रे, आपण खरंच संवाद करत नाही आहोत. आता पार्थ म्हणतो, काय रे जीवा, तू सुद्धा ना बऱ्याच गोष्टी लपून ठेवतोस माझ्यापासून, असं काय प्रॉब्लेम आहे तुझ्या आयुष्यात जो तुला माझ्यापासून लपून ठेवा असं वाटतोय? जीवा घाबरतो आणि म्हणतो, नाही रे दादा असं काही नाही आहे. पार्थ म्हणतो, खरंच नक्की? आता जीवा म्हणतो, हो नक्कीच. आता लगेच जीवा जेव्हा असं बोलत असतो ना त्याच्या चेहऱ्याचे हावभाव पार्थने टिपले. पार्थ मनातल्या मनात विचार करतो, जीवा काहीतरी माझ्याशी खोटं बोलतोय, तुझा चेहराच सांगतोय रे जीवा. जीवा तू सांगितलं नाहीस तरी मला माहिती आहे तुझा आणि नंदिनीचा डिवोर्स होतोय. आता हे तो मनातल्या मनात बोलत असतो पार्थ. जीवा म्हणतो, दादा तुला एक विचारायचं होतं, विचारू का? पार्थ म्हणतो, विचार ना. आता जीवा म्हणतो, दादा तू सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी अचानक का उठून गेलास आणि तू सगळ्यांच्या समोर मला असं का विचारलंस की तुला हे सगळं मान्य आहे का? आता पार्थ थोडा अडखळतो आणि म्हणतो, अरे ते म्हणजे लग्न झाल्यापासून म्हणजे आपलं म्हणजे तू नंदिनीशी जे काही वागलं आहेस ते आठवलं मला, आणि असंच अचानक आठवलं रे मला, म्हणजे आपलं ज्या परिस्थितीत लग्न झालं आहे. सॉरी रे जीवा, मी जरा विचित्र रिॲक्ट झालो सगळ्यांसमोर तुला, सॉरी, खरंच सॉरी जीवा. जीवा म्हणतो, ए दादा अरे जाऊ दे ना, तू कशाला त्या गोष्टींचा विचार करतोयस? मी तुला सहज विचारलं, तू किती हर्ट झालायस ना ते मला माहिती आहे. आता पार्थ त्याचा हात हातात घेतो. पार्थ म्हणतो, अरे जीवा माझ्या बाबतीत जाणवते तरी मी हर्ट झालोय, पण तुझ्या बाबतीत ते जाणवत पण नाहीये. असं नको रे करूस बेटा. अरे हे बघ, तुला जे काही दुःख आहे मनात तुझ्या म्हणजे तुझ्या मनात जी सल आहे ती सगळी शेअर कर ना तू माझ्यासोबत. अरे मी तुला म्हणजे आधार जरी नाही दिला तरी तुला मनातून मोकळं झाल्यासारखं वाटेल ना. म्हणजे तुला असं वाटत असेल की माझा आधार घेऊ नये अशा गोष्टींमध्ये, पण संवाद कर रे जीवा, प्लीज माझ्याशी बोलत जा. आता लगेच जीवा म्हणतो, वेडायस का दादा? हे बोलताना पार्थच्या डोळ्यात पाणी आलंय. मग जीवा म्हणतो, दादा अरे असं डोळ्यात पाणी नको आणूस, मी तुझ्याशी बोलत नाहीये म्हणजे काय आपली मैत्री आपलं नातं कमी झालेलं नाहीये. पार्थ म्हणतो, अरे जीवा खरं सांगू तुला, तू माझ्याशी बोलत नव्हतास ना तर मला असं वाटत होतं येऊन तुला एखादा पंच मारावा, पण या विचाराने माझं मन असं कसं मला नाही रे बोलता येते. आता जीवा म्हणतो, झालं तुझं बोलणं. ए दादा तू माझा मोठा भाऊ आहेस, तुला जे हवं ना ते तू हक्काने बोलू शकतोस, करू शकतोस, तू टेन्शन घेऊ नकोस. आता हा पार्थ आहे ना त्याच्या डोक्याला हात लावतो. मग जीवा म्हणतो, हां दादा माझे केस नको विचकटूस हां, आणि असं मुळमुळ रडू नकोस माझ्यासमोर. अरे कॉमेडी दिसतोस रे तू रडताना. मग आता हा पार्थ मुद्दाम त्याचे केस विचकटतो आणि त्याच्या गालाला हात लावून म्हणतो, ए बेटा जीवा, जेव्हा वाटेल तेव्हा माझ्यासोबत बोलत जा रे,
येशील ना बेटा माझ्याजवळ? जीवा म्हणतो दादा तू फक्त माझी आठवण काढा रे, हजर असेल रे मी तुझ्यासमोर. या दोघांची बॉन्डिंग एक पुन्हा छान जमली आहे असं त्यांनी सीन दाखवला. बघायला मस्तच वाटला. दोघे एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात. इकडे नंदिनीची कोंबडी अजून त्या घटस्फोटावरच बसलेली आहे. बघा काय झालंय. आता नंदिनी आधी रम्याचा विचार करायला लागते बरं का, आणि कपाट आवरता आवरता तिला घटस्फोटाचे पेपर दिसतात. मग लगेच ती घटस्फोटाचा विचार करायला लागते आणि मनातल्या मनात टेन्शन घेते. म्हणजे आधी विचार करते पिहूचा आणि रम्याचा काही संबंध आहे का, काही या दोघींचं भांडण झालंय का, पिहूला काही माहिती आहे का रम्याच्या बाबतीत. मग घटस्फोटाचे पेपर पाहते आणि पुन्हा भूतकाळाचा अत्याचार आपल्यावर केला जातो. म्हणजे यांनी कसे ते पेपर साईन केले, कसं नंदिनीने रडून पडून जीवाला घटस्फोट मागितला, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आता हे सगळं ती कपाटात बघतीये बरं का, आणि ते घटस्फोटाचे पेपर हातात घेऊन त्या आठवणी काढतीये. आणि नेहमीप्रमाणे भूतकाळ दाखवला. आता तितक्यात तो जीवा येतो तिथे, ही पेपर हातात घेऊन बसलेली असते तेव्हा, आणि नेहमीप्रमाणे लग्नानंतर होईलचं प्रेम असं दाखवलं. काय ना प्रेक्षकांनो, एपिसोड मी तुम्हाला सांगतेय अगदी डिटेलमध्ये, प्लीज स्किप करत जाऊ नका. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला ना तर मी एवढे कष्ट घेतले, एवढे एफर्ट घेतले, त्याचंही फळ जरा मला मिळतं आणि तुम्हालाही एपिसोड ऐकल्याचं समाधान मिळतं. एपिसोड बोर असला की मी सांगायची जरा स्पीड आहे ना ती जरा वाढवते. आणि तुम्हाला माहिती आहे प्रेक्षकांनो, सध्या या मालिकेचे एपिसोड खरंच खूप बोर चालले आहेत. तर पहा आता तेवढ्यात जीवा येतो आणि म्हणतो काय झालं ग नंदिनी, तू इतकी का शांत आहेस? अगं बोल, मोकळी बोल. बोलल्याने जरा मन मोकळं होतं, समोरच्याशी संवाद साधला जातो. आता नंदिनी जरा शांतपणे बोलते जीवाशी आधी आणि म्हणते माझ्या मनातलं सांगू तुम्हाला माहिती नाही का, अहो परीक्षेला उशिरा पोहोचलो की आपला पेपर सुटतो. झाडांना पाणी नाही टाकलं तर झाडं सुकतात. खोलीमध्ये पसारा नाही आवरला की पसारा तसाच राहतो. आणि तसंही संवाद सुटायच्या आधी वेळ साधायची असते, नाहीतर मग कोर्टाची पायरी अशी साधावी लागत नाही, चढावी लागत नाही. अरे अरे काय बोलते प्रेक्षकांनो, किती सिरियस बोलते ही. एक तर आधीच माझा आज नाश्ता पण झालेला नाही आहे बरं का, आणि हे मी मन मोकळेपणाने तुम्हाला एक फ्रेंडली शेअर करत असते. काही प्रेक्षक ना माझ्या भावनांची खूपच अशी खिल्ली उडवतात बरं का, जरा वाईट वाटतं मला असं म्हणजे कमेंट्स पाहिल्या तर. असो, ज्याची त्याची विचार करायची पद्धत आहे. माझी बोलायची पद्धत पहिल्यापासूनच फ्रेंडली आहे प्रेक्षकांनो. हे जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत ना त्यांना माहितीच असेल. तर असो, आता नंदिनी चिडते जीवावर. नंदिनी म्हणते एवढं सगळं झाल्यावरही तुम्ही का रिलॅक्स आहात? जीवा म्हणतो अगं तुला असं का वाटतंय मी रिलॅक्स आहे? तुझ्या मनात जो गोंधळ सुरू आहे ना तसाच गोंधळ माझ्या मनात सुरू आहे, पण मी असं सगळ्यांसमोर टेन्शन घेऊन नाही वावरू शकत. घरच्यांना कळेल माझ्या मनात काही आहे. अगं घरच्यांसमोर मला असं दाखवावं लागतं मी रिलॅक्स आहे. नंदिनी म्हणते मग ही तारेवरची कसरत तुमची रोज होते, याचा त्रास नाही होते का तुम्हाला? जीवा म्हणतो हो होतोय, मला खूप त्रास होतोय. आत्तासुद्धा मी पार्थ दादाला त्याचा टी शर्ट परत द्यायला गेलो तेव्हा त्याच्या नजरेला नजर नाही मिळवू शकलो ग मी. अगं टेन्शन आलं होतं मला. मी आत्तापर्यंत अशी एकही गोष्ट झाली नाही की त्याला शेअर केली नसेल मी, पण आज बघ, आज मी घटस्फोट घेतोय. एवढी मोठी गोष्ट मला त्याला सांगता सुद्धा येत नाहीये नंदिनी. अगं तो काय व्यक्त होईल ना या विचारानेच मला भीती वाटते ग. आता बघा हा जीवा पुढे काय सांगतो हे बघ नंदिनी, आय नो या सगळ्या गोष्टीमुळे तू सफर करतेयस. हे बघ तुला आई वडिलांना सांगता येत नाहीये घटस्फोट घेतोय वगैरे वगैरे, म्हणजे तुलाही टेन्शन आहे हे कळतंय मला, पण चल आत्ता जाऊया का, सांगून टाकूया. नंदिनी थोडी चिडते आणि म्हणते चला ना चला सांगून टाकू. नाही, सकाळीच आनंदाची बातमी ऐकली आहे आईंनी की शाहूवाडीची प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली. एवढी चांगली बातमी आल्यावर आपण आपल्या घटस्फोटाबद्दल जाऊन सांगायचं, म्हणजे आईंना अजून टेन्शन द्यायचं की नाही. आता जीवा म्हणतो बघ असंच असतं, तुला सांगायचं आहे डिवोर्सबद्दल त्यांना, पण त्यांच्या सुखाला गालबोट लागू द्यायचं नाही आहे. नंदिनी मला सांग, कधीतरी सांगावं लागणार आहे ना आपल्याला. आजचा दिवस कधीतरी आपण उद्यावर ढकलणार, असं रोजच होणार आहे का? नंदिनी चिडते आता आणि म्हणते नाही माहिती, मला नाही माहिती मी कसं सांगणार आहे त्यांना. जेव्हा जेव्हा आई माझ्या समोर येतात आणि मला म्हणतात ना सगळं सुरळीत चालू आहे तेव्हा वाईट वाटतं हो मला. आणि मला नाही कळत मी कुठल्या तोंडाने त्यांना सांगू की आई मी या घरामध्ये कमी दिवस असणार आहे. या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतोय जीवा. अहो आई वडिलांच्या किती अपेक्षा आहेत माझ्याकडनं. त्यांना जेव्हा कळेल की आपण घटस्फोट घेतोय, या घरातून मी कायमची निघून जाणार आहे, तेव्हा त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय विचार येतील. खूप विचार येतो माझ्या मनामध्ये या गोष्टींचा आणि त्रास होतो मला. अहो जीवा, अहो आधीच मी या नात्यामध्ये अडकले होते आणि आता या नात्यातून सुटका करून घेताना मला असं गुन्हेगारासारखं वाटायला लागलं हो.
जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं आता जीवा असं बोलल्यावर नंदिनी म्हणते, नाही जीवा बस आता नका बोलू काही, आणि मला तुमच्याकडनं कुठला आधारही नको, इनफॅक्ट मला काहीच नको आहे तुमच्याकडनं. आता मला नाही अडकायचं आहे तुमच्यात. मी आता योग्य वेळ बघणार आणि आईंना सगळं सांगणार. मी आता फार काळ या घरात नाही राहू शकणार. आता नंदिनी असं व्यक्त होतच असते. तेवढ्यात त्यांच्या घरच्या सर्वंट येतात आणि नंदिनीला म्हणतात, ताई तुम्हाला बोलवलंय मानिनी ताईंनी. नंदिनी म्हणते, बरं बरं मी आता नंदिनी जाता जाता जीवाला फक्त लूक देते आणि तिथून निघून जाते. तर बघा आता किचनमध्ये जाते नंदिनी, मानिनी ताईंनी बोलवलंय म्हणून. आता या मानिनी ताई शिंकत असतात. नंदिनी जाते किचनमध्ये आणि म्हणते, आई अहो काय झालं, तुम्हाला सर्दी झाली आहे का? आता या मानिनीताई तिच्याशी नेहमीप्रमाणे फ्रेंडली बोलायला लागतात. अगं नाही गं बाई नंदिनी, काही सर्दी बिर्दी झालेली नाही आहे. अगं आपला एक्झॉस्ट फॅन आहे ना तो बंद पडला आहे, तो नीट होईपर्यंत आता फोडणी दिल्यावर अशा शिंका मला येणारच. नंदिनी आता फ्रीजमधनं काहीतरी काढते आणि म्हणते, अहो आई नका टेन्शन घेऊ, मी त्या इलेक्ट्रिशियनला बोलवते आणि आपल्या या फॅनला रिपेअर करून घेते, तुम्ही नका काळजी करू. लगेच मानिनीताई म्हणतात, अगं बेटा तू आहेस ना, मग मला काळजी करायची काय गरज. मग नंदिनी लगेच तिच्या विचारांच्या तंद्रीमध्ये जरा अशी चालली जाते. मग लगेच मानिनीताई म्हणतात, काय गं बाई अगं काय झालं, चेहरा का पडलाय तुझा, काय गं नंदिनी, अगं तुला काही टेन्शन आहे का गं? आता नंदिनी म्हणते, नाही हो आई टेन्शन काही नाही. काय झालं, तुम्ही कशाला बोलवलं होतं मला? मानिनीताई म्हणतात, अगं काही नाही बाई, मागच्या वेळेला तू कढी केली होती ना ती छान झाली होती म्हणून तुला विचारलं की बाई तू कढी करतेस का आज. मग नंदिनी म्हणते, हो मी करेल ना ही कढी, तुम्हाला आवडली असेल तर. मग लगेच त्या विषय बदलतात आणि म्हणतात, अगं मी पिहूसाठी ना छान पेज करते आहे, म्हणजे तिला माझ्या हातची पेज आवडते बघ, मंजूताईंच्या हातची आवडत नाही, ती खातच नाही त्यांच्या हातची पेज. म्हणजे मी पेज झाली की तू जरा किचन सांभाळ गं, आणि तू नाहीतर एक काम करशील का, तू पिहूला खायला घाल ही पेज. तू कसं छान गप्पा मारतेस पिहूशी, तिच्याशी बोलते. आता मानिनीताई असं बोलत असतात तेव्हा नंदिनी पुन्हा तंद्रीमध्ये जाते. मानिनीताई आता तिला पुन्हा आवाज देत म्हणतात, काय गं ये नंदिनी, तुझं लक्ष आहे की नाही का मी एकटीच बडबडतीये. नंदिनी म्हणते, नाही नाही आई, अहो आहे ना माझं लक्ष आहे ना, मी ना जरा पिहूचा विचार करते आई, मला ना त्या पोरीची काळजी वाटते. काय या पोरीने मनात धरले कोणास ठाऊक, असं काय ऐकलंय तिने, तिला सांगता येत नाही आपल्याला, तिच्या मनात काय टेन्शन आहे तेच कळत नाही आहे बघा आई. अहो तिच्या मनात काय येते कळलं तर आपल्याला सॉल्व करता येईल ना तिचा प्रॉब्लेम. आता लगेच मानिनीताई म्हणतात, तू खरंच हाच विचार करत होतीस ना नंदिनी, का मध्येच वेगळ्या विचारात गेली आहेस. आता पुन्हा नंदिनीच्या डोक्यात ते डिवॉर्सच चालू आहे बरं का प्रेक्षकांनो. हे पुन्हा पुन्हा आपल्याला ते का व्हिज्युअलाइज करून देतात ते त्यांनाच माहीत बिचाऱ्यांना. पण असो, नंदिनीला आता पुन्हा घटस्फोट आठवतो, घटस्फोटाचे पेपर आठवतात, त्यावर सही केलेली आठवते आणि मानिनीताई नुसत्या तिच्याकडे बघतात आणि एपिसोड इथे समाप्त होतो. आता मला सांगा आजचा एपिसोड ओके ओके होता की नाही? खरं सांगू मनापासून प्रेक्षकांनो, ही मालिका चांगलीच आहे, पण मला कुठेतरी असं वाटायला लागले की हे कन्फ्यूज झालेत नेमकं मालिकेत काय दाखवावं म्हणून. त्यामुळे ना एपिसोड जरा असे ओके ओके वाटायला लागतात. पण आता बघू काव्याची केव्हा एंट्री होते मालिकेमध्ये. तर पुढच्या भागात त्यांनी काय दाखवलंय की मानिनीताई ते पेपर कसले तरी मागवतात जीवाच्या खोलीतून आणि नेमकी यांची सर्वंट ते घटस्फोटाचे पेपर मानिनीताईंच्या समोर आणून ठेवते. आणि नंदिनी त्याच वेळेला स्वयंपाकघरातच असते आणि इकडे पार्थ विचार करत असतो की मी आईला जाऊन खरं खरं सांगून टाकतो की मी घटस्फोट घेतोय काव्यासोबत. आता हे सगळं विदिन अ सेकंड त्यांनी दाखवलंय. अतिशय छोटासा प्रोमो होता, पण प्रोमोवरनं असं कळतंय की मानिनीताईंना बहुधा कळेल की हे चौघजण एकमेकांपासून घटस्फोट घेत आहे, म्हणजे असं दिसतंय तरी पुढे काहीही ट्विस्ट येऊ शकतो. काय वाटतं तुम्हाला नक्की कळवा. तर आजचा एपिसोड पूर्ण बघितला त्याबद्दल शतशः आभार, आणि एखादा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि टीटीएम आणि हो मंडळी, आपल्या दुसऱ्या चॅनलवर टीटीएम बघत आहात ना, नक्की बघा. मी या एपिसोडला आपला टीटीएमचा एपिसोड शेअर करून टाकते, म्हणजे तुम्हाला बघायला मिळेलच. अर्थातच सगळ्यांची उत्सुकता शिगेला लागली आहे. हा एपिसोड कसा होता लाईक शेअर आणि कमेंट करून कळवा, आणि स्वतःची काळजी घ्या. उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.